चला रे बोला. स्वागत आहे तुमचं बाबा वटकंतीच्या ब्लॉगमध्ये. आणि आज आपण आलोय सिंहगडावर. छान असा हरिपाठ सुरू आहे. सकाळचे 6:15 वाजलेत आणि आम्ही चढतोय सिंहगड. काही नाही, असंच लहर आली म्हणून सिंहगडला आलो. एकटं यायचं नाही म्हणून 4 लोक घेऊन आलो. कारण खूप दिवसांनी ट्रेक खूपच दिवसांनी होत चाललेत आजकाल. काय कोंढाण्यावरनं सुरुवात. कालच भारताने एक सर्जिकल स्ट्राईक केली आणि इथं घडलेली सर्जिकल स्ट्राईक अनुभवायला आम्ही पुन्हा एकदा आलोय. आज भारी माणसं आहेत माझ्यासोबत. स्वतः चेतन आर्टचे सर्वा आमचे बंधू चेतन शहापूर ट्रेकला आलेले आहेत. आपला नवीन शूज घेऊन. दिसणार नाही, नवीन शूज नवीन टी शर्ट. पुढे अजून 2 अतरंगी माणसं आहेत. भेटत त्यांना, तुम्हाला दिसतात का? दिसतील. आज मजा येणार आहे ब्लॉगमध्ये. चला. दुसरे मेंबर आहेत आमचे शशांक. नमस्कार. याचं चॅनल आहे शिवजातस्य म्हणून. यूट्यूबला शिवजातस्य इनसाइट, शशांक इनसाइट आणि इंस्टाग्रामवर शिवजातस्य. आता तिसरा मेंबर पण आहे, त्याच्या मोबाईलवरनं मी हे शूट करतोय. तो पुढे भेटवतो. आणि चौथा आमचा मेंबर आहे, ज्याचा हा मोबाईल आहे. ते म्हणजे स्वतः मोनिश दादा. मोनिश शेलार, एक अतिशय प्रसिद्ध व्यक्तिमत्व इंस्टाग्राम यूट्यूबच्या जगात. व्लॉग्स असो, रील्स असो, दादा कुठंच कमी नाही. अजिबात नाही, सुट्टीच नाही. लाहोरलाच जाणार होतो काल. निघाले होते लाहोरला, पण आम्ही रात्री फोन करून विचारलं की सिंहगडावर जाऊ, सध्या राहू द्या. सो आम्ही आलोय गडावर. चढतोय. पहिला ट्रेक आहे यावर्षीचा पहिला ट्रेक आहे. हा, सुरुवात तर केलेली. नशीब चांगले तुमचं. स्वतः राहुल बुलबुले. हा, स्वतः राहुल बुलबुले जे याच्या पुढचे सर्व गाईड करणार. नाही करू ना भाई. मी तुम्हाला गाईड नाही, मी माझ्यासाठी ट्रेक करणार. तुम्ही मला घेऊन चला आता. हा, सिंहगड चढताना दम लागला राव. हाय ग. माझा एक मित्र आहे ओमकार. सो आम्ही ट्रेकला जायचो तर तो अशा ठिकाणी थांबायचा. टेक्निक ट्रिक दाखवतो. तो काय म्हणायचा, भाई थांबलो नाही, दम नाही लागलाय, व्ह्यू बघतोय. व्ह्यू बघ किती चांगला आहे. तर हा व्ह्यू बघतोयस का? शशांक परत एकदा व्ह्यू बघायला थांबलाय. सो काय वाटतंय तुला याच्या व्ह्यू बद्दल? असे खूप व्ह्यू बघत जाणार आहे आणि त्या अशा मेमरीज तो सेव्ह करून ठेवणार आहे. तुम्ही काउंट करा किती वेळा व्ह्यू बघतोय ते. 5 minutes later. व्ह्यू बघताना माझा मित्र शशांक बघा व्ह्यू बघतोय. हो, आता काय सगळे मिळून व्ह्यू बघताय का? पण खतरनाक असा सनसेट होतोय. कारण पहाटे पाऊस होता रिमझिम. अरे सनराईज होतोय. ते किल्ला चढताना होतं जरा. व्ह्यू संपला. आता काय लिंबू पाणी. गाण्याचं कॉपीराईट देऊ नका म्हणून मी बडबड करतोय. हा व्ह्यू बघा. सगळे लिंबू पाणीला थांबलेत. फिट विथ मोनिश. ओ माय गॉड, फिटेड. ट्रेकर ड्रिंकिंग लिंबू पाणी. आता पण एक ग्लास पिताना माझा तो वाला व्हिडिओ टाकायला द्या. मस्त घ्या कसा ग्लास घेताना. गाणी नको पण
तर डायरेक्ट वर वर म्हणजे वर त्या झाडाला इथे ते जे झाड दिसतंय ना तिथं. अच्छा इथून ठीक आहे. इथून पिटबिंद मोनिश. अच्छा अच्छा 3, 2, 1 गो. कोण आहे आता नेक्स्ट? हो हा दाखवतात चेतन शापूर स्वतः व्हॉलेंटिअरशिप. पळा 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 पळा. एक नंबर. वाह वाह. कळलं का? नुसतं इंस्टाग्रामचं अकाउंट उघडून काय होत नाही. हा कळलं का? कळलं का? मला नियम न सांगता पुढे पाठवलं तुम्ही. अरे हाट. आता स्वतः ओजी ट्रेकर राहुल दादा जाणार आहे. मस्त मस्त व्यू हा. एक नंबर. पळ पळ पळ. चप्पलवाले बघा, यांची चप्पलवर फोकस करतो, बाकी काय नाही. उभा ना आडवा कर. आडवा कर. हे रीलवाल्यांना ना यूट्यूबवर आणायचं म्हणजे अवघड काम आहे. आता त्या कॅमेऱ्यात ना बघा. या आता तुम्ही या नॉनस्टॉप चला पटापट. हा इकडे ये वरती, कुठून पण ये. थांबला. मी बघितलंही नाही तिकडे. नवीन मेंबर आमचा बायसेपवाला. फिटनेस विथ मोनिश. बायसेप बघा, फिट विथ मोनिश. वर्कआउटला सुट्टी आहे जिम मधली. आपण कार्डिओ करतो मस्त. वर जाऊन टिप्स कसे मारायचे दाखवणार आहे का आम्हाला? ठीक आहे, डन. किती जातात ते बघू. येस चला डन. तानाजीराव कशी फ्रेंड आहे द्रोणाजी कड्यावरून. त्याचा प्रत्येक किक पण मोनिशाला दाखवणार आहे आपल्याला. तर विना घुरपडीचं तोर लावून काढणार आहे आता मोनिशाला. मी काहीच बोललो नाही. हे बोलतात जे काय ते कॉन्ट्रोवर्सी यांच्याबद्दल करायची. माझ्याबद्दल अजिबात काय बोलायचं नाही. बुक्कीच घालीन मी तिकडे. हां पर्सनली. ही एक वाट आहे वर जाणारी आणि तिथून दुसरी एक वाट होती. पण आम्ही हुशार अंगावरची वाट घेतली डायरेक्ट. मागणं शशांक येतोय. त्याला सांगितलं सोप्या वाटेने जा. पण मित्र जिथं मित्र तिथं आम्ही. चप्पल आहे पायात. सांगतोय सोप्या वाटेने जा, पण नाही. हे बघा पहिली बॅच एनर्जेटिक बॅच. एक नंबर. सो हा रस्ता आहे, इथनं येतात. पण चालत आला की तुम्ही इथून येता. कसं वाटलं तुला? खूप सुंदर, अत्यंत सुंदर असा अनुभव. त्यात राहुल दादा आपल्या सोबत असल्यामुळे मी राहुल दादा सोबत असल्यामुळे वेळ कुठे गेला. मी मस्त गप्पा मारत छान भाऊ डिस्कशन आमचा बघा. नाहीतर हे फिट विथ मोनिश. एवढे फिट. तुला काय म्हणायचं रे? गेली 5 तास झाले ट्रेक करतोय. कळालंच नाही ट्रेक कधी पूर्ण झालाय. मस्त. सो ही पीकची बॅग आहे. मी खूप वर्ष आले वापरतो आणि आम्ही आता जस्ट गप्पा मारत होतो की ही बॅग चांगली आहे. आणि इथं दिसले मुफीबाई, स्वतः पीकचे ओनर. वर्ल्ड इज टू स्मॉल. सिंहगडावर आले, दही नाही खाल्ली. कशाला सिंहगडावर आले? हे बघा हे काय लिहिले. आणि मला सकाळी सांगतोय मी फुल बॅकअप घेऊन आलोय मोबाईलचा. हा तोंड बघितलं काय? हा फिट विथ मोनिश. 256 GB घेतलेला आता 1 मारायला लागेल. अरे काढलेले व्हिडिओ बॅकअप घ्या रे. काय इन्फ्लुएन्सर काय MIDC वाले दाजी. MIDC वाले दाजी. बघू शकता आपण राहुल दादा इथे फोटो काढताय. डायरेक्शन करताना व्हिडिओ. या 3, 2, 1 ये. चढ वर चढ वर चढ. एक नंबर. गोल फिर. टोपी ऍडजस्ट कर. झाकास कडक. इकडं बघ आता पा. एक नंबर. अजून पलीकडे बघ. पाठ दाखव. बस एक नंबर. बटरफ्लाय नंबर आला. अशा पद्धतीने आपले डिरेक्टर राहुल दादा. हे 3 दरवाजे
कारण हे पुण्याच्या बाजूला आहेत म्हणून यांना पुणे दरवाजा म्हणतात. असे 3 दरवाजे आहेत वेगवेगळे आणि इथून पुणे दिसतो. सो झालं असं की आत्ता मुफी बघितलं तुम्ही. मुफी म्हणजे पीक ब्रँडचे ओनर. सो मी पोरांसोबत गप्पा मारत होतो बॅगबद्दल आणि सहज असं वळून बघितलं आणि समोरनं मुफी आला. सो आय वॉज सो सरप्राईज आणि हॅपी की मला खूप आवडतं त्यांचा ब्रँड पीक. हे अनऑफिशियल ब्रँडिंग म्हणू शकता तुम्ही त्याला. वापरा, तुम्हाला कळेल मी असं का म्हणतोय का नाही ते. पुण्यात शॉप आहे पीकचं. सांगायचा उद्देश आहे की एखाद्या गोष्टीबद्दल तुम्ही खूप चांगला विचार करता तर ती अशी घडते तुमच्यासोबत. काही प्लॅन नव्हतं, काही नाही. मुफी वॉज ऑल्सो सरप्राईज आम्हाला बघून. आणि मी लिटरली त्यांना बॅग दाखवत होतो, पोरं बॅग घालत होते आणि तिथून असं मुफी आला. फुल सिनेमॅटिक. आणि जर व्हिडिओ काढला असता तर अख्खा स्क्रिप्टेड वाटला असता. हा नाही आहे त्यामुळं. आणि हा 3रा पुणे दरवाजा. चला. सिंहगड पहिल्यांदा चालू झालाय. आधी चालू करू द्या त्याचं पण. हा, सिंहगड पहिल्यांदा इन्फ्लुएन्सर लोकांसोबत फिरण्याचा हाच प्रॉब्लेम. बरं ठीक आहे, स्टार्ट. हा मग मोने, सिंहगड पहिल्यांदा फिरत आलायस? हा दुसऱ्यांदा आहे. पहिल्यांदा गाडी घेऊन आलो तो, डायरेक्ट गाडी इथं लावलेली. इथं आमचा सत्कार होता आणि मग आज दुसऱ्यांदा ट्रेक करत आलोय. त्याच्यासाठी आले होते. ट्रेक करत आलोय. ते पण तुमच्यासारखे दर्दी माणसं असली ज्यांचा सह्याद्रीत फिरण्याचा खूप मोठा अनुभव आहे, त्यांच्यासोबत असल्यावरती एक वेगळी मजा येते. आणि बाबा भटकंती विषय संपला ना. बाबा भटकंती म्हणजे बोल अजून बोल. ठीक आहे. सो शशांकला विचारू कसं वाटते? खूप मजा येते. आणि आज पहिल्यांदाच सिंहगडावर ट्रेक करत आलोय. त्याच्यामुळे यापूर्वी जेव्हा पण आलोय गाडीवरच आलोय. ह्या आज मी काय झालं, चप्पल घालून आलोय. जाम टोन नाही ऐकले दादाचे. प्रचंड सेरेंगे थोडा. पुढच्या वेळेस कामाला येतील. नाही पण चालत आला कसं वाटलं? खूप मजा आली. चालत येण्याचा एक वेगळा मजा आहे मित्रांनो. तुम्ही पण जर कधी सिंहगडावर येस, ऍक्च्युअली माझा तोच मुद्दा होता. अंडररेटेड वाटतो खूप आहे. हा, तर खरंच सांगतो, मी आज पहिल्यांदा आलोय. गाडीवर तर खूप वेळ आलो, पण चालण्यात जी मजा आहे ती गाडीवर नक्की तुम्ही ट्रेक करतो सिंहगडावर. आणि ऑड डेला आलोय मी. आज काय बुधवार आहे ना? हो, म्हणूनच ब्लॉग कधी येईल माहित नाही, पण आज बुधवार आहे. कालच पाकिस्तानला पडलाय. त्याच्या खुशीत आम्ही सिंहगडावर आलोय. सो ते काय खूप अंडररेटेड आहे सिंहगड चालण्याच्या बाबतीत. सगळेजण गाड्यांवर बघा सावध आहे. आणि आता नरवीर तानाजी मालुसरे यांच्या समाधीपाशी आलोय. पोरं तिथनं जाणार होती पण आम्ही आधी समाधी बघून जावं असं ठरवलं. सोलेची गर्दी आहे, बघत काय नाही ते. आणि समोर इतका सुंदर राजगड दिसतोय ना भाई. राजगड नारळाची गरज नाही. सिंहगडावरून आम्हाला नशिबाने राजगड दिसलाय, तेच बघतोय आपण. सो पद्मावती माची दिसते. हा, तो बाले किल्ला आहे. पिंड सारख्याचे दिसते ते. नंतर ते डोंगर आले तो डुबा. मग जो पहिला टेकडा आलाय ती 30 वेळा माची पूर्ण माखे जी दिसते. आणि जी संजीवनी आहे ती पलीकडे. वेदर चांगलं आहे. आपण जे प्रेडिक्ट करतोय ते दिसू शकतं. काय करायचं? आमचा जायचं तसं प्लॅन झालेला आहे. आज संध्याकाळीच जायचा विचार होता, पण म्हटलं बघूयात. आणि विशेष म्हणजे बाले किल्ला जो धुक्यात दिसतोय ना, तो जो सीन आहे. केसरी 2 बघायचं आम्हाला पहिल्यांदा आज. मस्त रे कॅमेरामॅन, एक नंबर. चला. ही नरवीर तानाजी मालुसरे यांची समाधी आहे. शासनानं खूप सुंदर सुशोभीकरण केलेलं आहे. मावळे वगैरे तुम्ही पाहू शकता. 100% आतमध्ये चप्पल घालणं अलाउड नाही आणि स्वच्छता मेंटेन ठेवतात ते. त्यामुळं इथे म्युरल्स आहेत आणि काही हे त्यांचं फेमस जे आधी लगीम कोंडाण्याचं मंग माझ्या रायबाचं त्याचं हे आहे उदाहरण. 500 मावळा हे किल्ला जिंकतो मात नाही. ही नरवीरांची समाधी आहे आणि पलीकडे त्यांची मूर्ती लावली आहे. तुम्ही येऊ शकता. आज खूप गर्दी कमी आहे कारण आज बुधवार आहे, त्यामुळं नाहीतर खूप गर्दी असते. आधी फक्त ही मूर्ती होती, मेघडंबरी वगैरे हे काही नव्हता. हे सगळे सभोवतालचं सगळं त्यांनी बनवलं आहे खूप चांगलं. सो नरवीरांच्या समाधीपासून डाव्या अंगाने वर आलात तर तुम्हाला एक कोंडणेश्वराचं मंदिर लागेल. ह्या मंदिरावरून
जागेला कोंडाणा हे नाव पडलं असावं 100%. याच्यानंतर सिंहगड झालं. का आधीपासून सिंहगड होतं ह्याच्याबद्दल आपण एक व्हिडिओ बनवू. काय वाटते तुम्हाला कमेंटमध्ये सांगा मला. पण हे कोंडणेश्वराचं मंदिर, ही राजाराम महाराजांची समाधी. खूप लोक येतात सिंहगडावर, नरवीरांची समाधी बघतात, देव टाक्यातलं पाणी पितात, पण इकडे येत नाही. राजाराम महाराज म्हणजे ह्या स्वराज्याचे 3रे छत्रपती. आपण नुकतेच आपल्या भैरवाचा भंडारा या शोमध्ये त्याच्याबद्दल सांगितलेलं आहे की चिंजीपर्यंत रस्त्याने नेणारे हत्तीवरून लढणारा पहिला छत्रपती स्वराज्यात म्हणजे राजाराम महाराज. कारकीर्द वयाने छोटी होती पण कारकीर्द खूप मोठी होती, वयाने नाही म्हणता. सो हे त्यांची समाधी आहे सिंहगडावर. आलात कधी तर नक्की भेटते. खूप सुंदर ठिकाणी समाधी आहे. पुण्याचं बघू शकता, पूर्ण पुण्याचा व्ह्यू दिसतो. तो खडकवासला डॅम, त्याचं बॅकवॉटर, पलीकडे पुणे शहर आणि हे सिंहगड. अर्थात तुम्हाला समजलं असेल इथं फार लोक येत नाहीत कारण हे थोडं आडवाटेला आहे. बाकीचे सगळे त्या साईडला किल्ला फिरतात, आपण तिथेच येणार. सिंहगडावर असे ॲडव्हेंचर कॅम्प्स होत असतात, खूप सारे ग्रुप्स ऑर्गनाईज करतात. ह्याच्यामुळं लहान मुलांमध्ये या बालवयातच गडकिल्ले आणि ट्रेकिंग किंवा ॲडव्हेंचर स्पोर्ट्स, क्लाइम्बिंग याची रुची वाढते. सो तुमची लहान मुलं पाठवू शकता. आणि बाकी इथे नवीन काहीतरी रील येते. महाराज छत्रपति शिवाजी महाराज के छोटे बेटे, जब छत्रपति संभाजी महाराज की निर्घृण हत्या की गई औरंगजेब द्वारा, तब उनके बाद महारानी येसुबाई को कैद किया गया औरंगजेब की सेना द्वारा. तब मराठा साम्राज्य की कमान संभाली छत्रपति राजाराम महाराज ने. और उसी समय जब छत्रपति शिवाजी महाराज ने दक्षिण दिग्विजय के समय जिंजी तक अपना मराठा साम्राज्य फैलाया था, तब महाराष्ट्र से जिंजी अपनी राजधानी करने वाले ऐसे पहले छत्रपति थे छत्रपति राजाराम महाराज. और वो मतलब उनकी बहुत ही कम उम्र में बड़ी कारकिर्द रही और वो ऐसे पहले छत्रपति थे जो हाथी पे से लड़ रहे थे. मराठा साम्राज्य के ऐसे पहले छत्रपति जिन्होंने हाथी पर बैठ के लड़ाई लड़ी थी. लेकिन दुर्दैववश बहुत ही दुखद लेकिन दुर्दैववश बहुत ही कम उम्र में उनका निधन हो गया और यही सिंहगढ़ पर ही उनका निधन हुआ था. तो ये रही उनकी समाधि, छत्रपति राजाराम महाराज, मराठा साम्राज्य के 3रे छत्रपति. राजाराम महाराजांची समाधी पाहिले. आता पोहायचा बेत आहे, पोहायचा बेत आहे. तो सक्सेसच करायचे आज. एक्साइटमेंट एवढी की बोलता येत नाही आहे आणि सक्सेसच करायचं आहे. सो बघू आता खाली उतरतो आम्ही. एक जण फोनवर आहे पण आम्ही पटकन खाली उतरणार. इतका खमंग सुगंध येतोय ना सगळीकडनं. सगळे बोलत आहेत या बसा या बसा या बसा. आणि हा टिळकांचा बंगला आहे. आम्ही बसवलं असं ठरवलं. हा टिळकांचा बंगला आहे. तिकडनं असं उतरतोय आम्ही. हे रोपा लावल्यात तो बघ केलं आणि टिळक पण आहे तिथे. सो हा टिळकांचा बंगला आहे. टिळकांची आणि महात्मा गांधींची भेटी तर झाली होती गडावर असताना. सो आलं की तुम्ही बघू शकता. बाकी खाली जाऊन नाश्ता करायचा आहे. काय बोलले काय बघा सगळेजण बोलत आहेत. जाणार आहे आम्ही खाली आता. तो दोस्तों ये सिंहगढ़ का 3रा पुणे दरवाजा है. और अगर आप ऊपर की तरफ देखो तो एक कमल का फूल दिख रहा है. ये जो शिल्पकला में दिख रही है और ये जो कमल है इसका अर्थ है कि ये दरवाजा यादव काल में बना है. तो आप ये देख सकते हैं कमल की फूल हमें दिखाई दे रहे हैं. ये पहले इसका दूसरा अर्थ है ये भारत पे भाजपा आएगा. कमल कमल ओनली बीजेपी केव्हाच सांगितलं लावा ताकद. अभी आपको एक बेहतरीन चीज दिखाता हूँ. ये देखिए, ये जो हमें दिख रहा है ये है शरभ शिल्प. यहाँ पे भी एक दिख रहा है और यहाँ पे भी एक दिख रहा है. अब ये शरभ क्या होता है? जब भगवान विष्णु जी ने नरसिंह के रूप में अवतार लिया था और उन्होंने जब हिरण्यकश्यप का वध किया, उसके बाद उनका जो गुस्सा था वो नियंत्रण में नहीं आ रहा. तब महादेव ने शरभ का रूप लेके और नरसिंह से युद्ध किया था और उनका जो गुस्सा था वो शांत किया था. तो वो बहुत ही भयानक ऐसा रूप था. और उसी का ये जो शिल्प है यह हमें अक्सर छत्रपति शिवाजी महाराज के सभी फोर्ट्स पर जो मेन फोर्ट्स है उन पर दिखाई देता है. तो ये है शरभ शिल्प. आता उतरताना 5 मिनिटात उतरायचं म्हणतात पोरं, ऐकत नाहीत. उतरायला येताना खूप जास्त व्ह्यू बघितला ना. व्ह्यू बघितला तुम्ही? मोजला का व्ह्यू किती वेळा बघितलाय? आणि इथं प्रत्येक वेळेसचा व्ह्यू टाकलाय. तर बघूयात आता. आणि येतं आता भूक पण लागली आहे, त्यात पोहायला जायचंय.
मग घाई लागली पण नाश्ता काय करणार आहे काय माहिती, त्याच्यावरच चर्चा करत करत खाली जाणार आहे आम्ही. पोलीस सारखी धूप खातो तू. हो चला चेंगड्या बोले. इथं ऑमलेट होतं एक मस्त डबल अंडा ऑमलेट. इथं अख्खी भरलेली प्लेट भजी होती. इथं मिसळ होती, इथं पण मिसळ होती. त्याची काय बडबड चालली आहे बायकोसोबत. तर एवढं होतं, एवढं सांगायचं बस, बाकी काय नाही. यात एकाच कॉफी एकच चहा आहे असं ते म्हणतायत. आम्हाला तर काय वाटेना. म्हणजे हा चहा असेल तर मला जीव द्यायला लागेल. बट यू आर रॉंग. चहा हाय. हा सो थोडा जीव जाईल माझा. कुठे चाललोय आपण, कुठे चाललोय आपण, कुठे चाललोय आता आपण? चाललोय पोहायला. कुठे चाललोय? पवायला. कुठे चाललोय? पवायला जायचं. पवायला सूर, नुसता सूर. चला 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 चला. तो माणसाचा गुणधर्म असतो की त्याला जी गोष्ट आवडती ती तो कुठेही मिळवतो. म्हणजे आपल्याला सुख हवं असतं, तो आपण अशा जागी येतो. सुख कुठेही मिळू शकतं. शांतता हवी असते. पाण्याचा आवाज आहे पण इथं शांतता पण खूप आहे. आणि काही लोकांना झोप हवी असते, जसं की आमचा भाऊ बघा पार कुठं लोळाला येतो डायरेक्ट. ही डन अँड डस्टेड. ट्रेक झाला आणि झोप चालली आणि पाणी. आम्ही तर बसलोय पाण्याचा आनंद घेत. एक जण तिथे बसलाय, एक जण इथे बसलाय. आता सांगतोय आम्ही याला की नको जाऊ नको जाऊ. आम्ही दोघंही सांगतोय पण खास काय पण जात नाही. एवढा वर चढून मस्त तिथून जर खाली पडला ना, पडलं तर काय करणार? हे बघा हे बघा, हा मोनिश शेलार, फिट विथ मोनिश. लय फिट या. इथं आम्हाला फिट यायची वेळ आली आहे. त्याच्यामुळं काय करायचं, काय करायचं तुम्ही सांगा. स्कॉट मारतोय म्हणे. मार बरं बघू. चल. एक आसमां के पार शायद और कोई आसमां होगा. बादलों के पर्वतों पर कोई बारिश का मका होगा. हूँ मैं हवा के परों पे, कहाँ जा रहा हूँ कहाँ